करणार आहोत त्यांच्या अनुषंगाने आपण ही आजची बैठक ठेवलेली आहे. बैठकीमध्ये आता आपली सुरुवात झाली उद्याचा जो सण आहे तर हा उद्याचा सण आनंदात उत्साहात साजरा व्हावा यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडून तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, त्याचबरोबर त्या सूचना पण आहेत त्या मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. एसडीओ आपल्याला सविस्तर सांगते, त्याचबरोबर आपल्या काही जे काही सूचना आहेत किंवा आपल्या काही आमच्याकडून ज्या काय अपेक्षा आहेत त्या पण आम्ही ऐकून घेऊ आणि त्यावर आपण सविस्तर चर्चा करू. हा मेन आपल्या मीटिंगचा उद्देश आहे. बघा, माझी म्हणजे पोलीस प्रशासनाकडून किंवा प्रशासनाकडून एक विनंती आहे माझी की आपण जी मिरवणूक काढणार आहे त्याची आपण परमिशन घ्यावी, आम्ही दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावं. त्याचबरोबर जो काही मिरवणुकीचा टाइम आहे तो दिलेल्या टायमिंग मध्ये ते संपल म्हणजे ते आपल्याला दिलेल्या टायमिंग मध्ये संपवायला लागेल, जास्त करता येणार नाही. त्यामुळे जर आपण लवकर मिरवणूक काढली तर लवकर संपवलं आणि सगळ्यांचा जो आनंद उत्साह आनंद साजरा करायचा आहे त्याला आपण वेळ मिळेल. उशिरा जर काढली तर वेळ मिळणार नाही, त्यामुळे मग थोडा अर्धा तास थांबा, 1 तास थांबा, 10 मिनिट थांबा ह्यावरून थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपली मिरवणूक आहे तर तो मिरवणूक आपण लवकर काढावी जेणेकरून सगळ्यांना मिरवणुकीमध्ये सहभाग घेता येईल, आनंद घेता येईल आणि सर्व उत्साहात जयंती साजरी करता येईल. त्याचबरोबर आपण सकाळी ठरवलं त्याप्रमाणे की आपले स्वयंसेवक म्हणून जेणेकरून आम्ही पोलीस प्रशासन आम्ही सोबत आहेत, आमच्या महिला अंमलदार आहेत, पुरुष आहेत, तर जोपर्यंत दारू पिऊन एखादा कोणी गोंधळ करतोय, दारू पिऊन एखादा महिलेच्या जिथं महिला नसतात, कारण 1 जयंती अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये महिलांचा सहभाग हा पुरुषा एवढा जवळपास असतो, संख्या जास्त आहे. त्यामुळे तिथं पण आहे बरेच काय करतात, दारू पिऊन महिलांच्या जिथं हे करतात आनंद उत्साह साजरा करतात तिथं जातात. त्यामुळं आता आपण महात्मा फुले जयंतीमध्ये बघितलं की थोडेसे अफवा पसरली जातात. तसा विषय काय व्हायला नको म्हणून तुमचे जे काही स्वयंसेवक आहेत ते आमच्यासोबत असू द्या, आम्ही त्यांच्या सहकार्याने जो दारू पिलेला माणूस आहे त्याला उचलून घेऊन येतो पोलिसांना, जी काही योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्याच्या सिच्युएशननुसार आपण ती कारवाई करू. त्यात कुठला काय हेवादावा होणार नाही किंवा कुणी असं काय वेगळा गैरसमज निर्माण करायला नको. फक्त आपलं त्याला इथं आणून काय कारवाई करायचा उद्देश एकच आहे की जयंती तो उत्साह आनंदात साजरा व्हावा, जेणेकरून त्यात अडथळा कुठला निर्माण झाला नाही पाहिजे. एखाद्यामुळे जर अडथळा निर्माण होत असेल तर त्याला बाजूला घेऊन ठेवलेलं कधी चांगला असेल. कारण आपण ज्या सणाची वर्षभर वाट बघत असतो तो सण हा आपल्याला आनंदात उत्साहात साजरा झाला पाहिजे. कारण उद्या 14 तारीख झाल्याच्या नंतर 15 तारखेला 16 तारखेला आपण डबल हा सण साजरा करू शकत नाही. परत आपल्याला 1 वर्ष वाट बघावं लागणार 14 तारखेला. त्यामुळे आपण ज्या दिवसाची एवढी वर्षभर आतुरतेने वाट बघतो तो दिवस आनंदात उत्साह साजरा होण्यासाठी आपण सगळं प्रशासन म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करतो चांगले होण्यासाठी. तुम्ही त्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं. तुमच्या काही जर काय अडचणी असतील, तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला काय